आता सविस्तर वृत्त पाहूयात। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात 300 जणांना विषबाधा झाली आहे। शिवनाकवाडी गावातील यात्रेच्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचं कळतंय। अनेक गावातील घरांमध्ये जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या। या सर्वांवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात 300 जणांना विषबाधा झालेली आहे। शिवनाकवाडी गावातल्या यात्रेच्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचं कळतंय। या गावातील अनेक घरांमध्ये लोकांना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या आणि त्यामुळे या सर्वांवर आता इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ही घटना घडली आहे। गावातील यात्रेच्या प्रसादातून 300 जणांना विषबाधा झाली आहे। गावातल्या घरांमध्ये लोकांना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या आणि यानंतर या सगळ्यांना रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। इंदिरा गांधी रुग्णालयात या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत। ही घटना कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात घडली आहे। जवळपास 300 जणांना विषबाधा झाल्याचं कळतंय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। नेमकं काय घडलंय विशाल? शिरोळ तालुक्यात 300 जणांना विषबाधा झाल्याचं कळतंय। नक्कीच दीपाली, शिवनाकवाडी या गावामध्ये काल दुपारी एक महाप्रसाद होता आणि या महाप्रसादामधून जवळपास 300 लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती घ्यायची सध्या समोर आलेली आहे। या सर्व विषबाधा झालेल्या लोकांना इंदिरा गांधी या रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। खरं तर काल दुपारी ज्यावेळेस महाप्रसाद झाला त्याच्यानंतर या गावातील काही नागरिकांना जुलाब उलटीचा त्रास सुरू लागला आणि त्याच्यानंतर ही जी बाब आहे ती समोर आली। तर गावातील प्रत्येक या घरामध्ये जुलाब उलटीचा ज्यांना त्रास होतोय त्या नागरिकांमध्ये भीतीचं देखील वातावरण आहे। गावात महाप्रसादानंतर समोर आलेली ही घटना ज्याची चित्र गंभीर असल्यामुळे या घटनेने सध्या खळबळ ज्याची उडायचं पाहायला. धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।